विनोद घोसाळकरजी, तुम्ही काय म्हणाल की निलंबन तर आता झालंय तुमचं, पण तुम्हाला वाटतं का की निलंबन योग्य आहे? सर्वात प्रथम मला असं वाटतं की माझं निलंबन हे योग्य नाही. माझं काय 9ही आमदारांचं निलंबन योग्य नाही आहे. सरकारने ही तिसरी वेळ या 1.5 वर्षाच्या 5व्या अधिवेशनामध्ये तिसऱ्या वेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना निलंबन केलेलं आहे. ह्याच्यामागचं कारण ह्यांचं अपयश हे एक आहे. सत्तेने उन्मत्त झालेले हे सगळे सरकारचे सगळे भाग आहेत. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक मंत्री हा घोटाळ्यामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये अडकलेला आहे. आणि मग विरोधांना असं कुठंतरी गुंतून ठेवायचं आणि त्यांचं निलंबन करायचं आणि जनतेचं लक्ष बाजूला सरायचं, ह्या माध्यमातून ते निलंबनाची कारवाई करतात. कालचा अर्थसंकल्पाच्या अगोदर आमचे काही आमदारांच्या हक्काचे मुद्दे होते आणि या राज्यातला बजेट कसा असावा याच्याबद्दल आमच्या काही अपेक्षा होत्या. आणि म्हणून आम्ही कालच्या बजेटच्या वेळेला आम्ही मागणी केली अशातला भाग नाही आहे. नागपुरांमध्ये मागणी केली. नागपूरमध्ये त्यांनी अध्यक्षांनी सांगितलं तुमचे जे काही तुम्हाला जे हक्क पाहिजेत ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या जो बजेट पाहिजे किंवा अशा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती आम्ही तुमच्यावर चर्चा करू. आणि नागपूरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या दिवशी सुद्धा आम्हाला अध्यक्षांनी आश्वासन दिलं होतं या सभागृहामध्ये, मी सगळ्यांना निर्देश देतो आणि मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करूया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला त्या दिवशी 3 वेळा आम्हाला विरोधी पक्षाला त्या अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बोलवण्यात आलं, पण सत्ताधाऱ्यातील एकही मंत्री चर्चा करण्यासाठी आले ना. हा आमचा अवमान आहे. तुम्हाला थोडक्यात वाटतं की लोकशाहीला दडपण्याचा सगळा प्रयत्न आहे? लोकशाहीचा खून करते हे सरकार. ठीक आहे. शशिकांत शिंदेजी काय म्हणाल की लोकशाहीचा खरंच खून होतोय का? आणि सत्तेने, घोसाळकरांचा शब्द वापरला की सत्तेने उन्मत्त झाल्यामुळे हे सर्व केलं जातंय, तुम्ही काय म्हणाल याबद्दल? नाही, यामध्ये विनोदजी घोसाळकरांचा जो विषय आहे तेच या वेळेला मला वाटतं की सभागृहाचे पहिल्या प्रथम या ठिकाणी आमदार झाल्यापासून त्यांच्या कामगिरीमुळे ते 2-3 वेळा या ठिकाणी निलंबित झालेले आहे. अजिबात नाही. निलंबित करताना घोसाळकरांना पहिल्यांदा निलंबित झालोय. मी 2-3दा निलंबित झालेलो नाही. ऐकून घ्या तुम्ही. मी कुठल्याही मी डायसला हात लावलेला नाही, कधी मी राजदंड उठवलेला नाही. ठीक आहे, आपण उत्तर, तुम्ही खोटं बोलायचं आता बोलला ना. मी पहिल्यांदा निलंबित झालोय. तुम्ही 2-3 वेळा. ठीक आहे. यामध्ये शिंदे त्यांचं म्हणणं आहे की ते पहिल्यांदा निलंबित झाले. तुमचं उत्तर सांगा. नाही, विनोद घोसाळकर आल्यानंतर आमदार झाल्यापासून त्यांचा सभागृहातला ज्या पद्धतीने कामकाज आहे ते कामकाज बघितल्यानंतर त्यांनी फक्त गोंधळ घालण्याचंच काम केलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजचं जे निलंबन झालं हे निलंबन गेल्या 5 दिवसापासून अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने गोंधळ चालू आहे. मग कधी थॉमसच्या प्रश्नावर, कधी हसन अलीच्या प्रश्नावर, ह्या सर्व प्रश्नावरून ज्यावेळेला निलंबन करण्याची वेळ कधी आली नाही, यावेळेला सुद्धा गोंधळ घालून सभागृह बंद पडलेलं आपणच पाहिलेलं आहे. परंतु अर्थसंकल्प राज्याचा ज्यावेळेला मांडला जातो तो अर्थसंकल्प फक्त विधानसभेच्या आमदारांचा नसतो, तो अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेचा असतो. आणि तो महाराष्ट्राच्या जनतेचा अर्थसंकल्पामध्ये काय येणार आहे हे सर्वात जनतेला उत्सुकता असते आणि आमदारांना सुद्धा असते, जशी त्यांना आहे. शिंदेजी, मला ठीक आहे, मला मुद्दा कळला. तुम्ही मला सांगा, यांचं निलंबन जे आहे ते नक्की कशासाठी आहे? की अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घातला म्हणून आहे की गोंधळ घातला म्हणून आहे? एक आहे, यांनी अर्थसंकल्पाच्या वेळेला 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीमध्ये कधीही अर्थसंकल्पामध्ये गोंधळ झालेला नाही. काल सुद्धा दिल्लीमध्ये आपण बघितलं, लोकसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या अगोदर गोंधळ झाला, अर्थसंकल्प मांडायच्या वेळेला गोंधळ थांबला, परत त्यानंतर आज गोंधळ सुरू आहे. परंतु ही प्रथा परंपरा असते, ती प्रथा परंपरा सोडून फ्री प्लॅनिंग, पोस्टर बॅनर घेऊन फ्री प्लॅनिंग लोक या ठिकाणी अजितदादांना अर्थसंकल्प मांडून द्यायचं नाही हे ठरवून अगदी त्या ठिकाणी निमित्त फक्त आहे. संजय गांधी निराधार योजना किंवा त्यांच्या बजेटमध्ये त्यांची कामं किंवा त्यांच्या विकासाची कामं आली नाही हा मुद्दा घेऊन त्यांनी जे केलेलं आहे, हे अर्थसंकल्पावर चर्चा होते त्या सुद्धा करू शकत होते. अर्थसंकल्प संपल्यानंतर आज सभागृह चालू झाल्यानंतर या संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाच्या संदर्भातून आज सुद्धा सभागृह बंद पाडू शकत होते. परंतु चांगला अर्थसंकल्प राज्याला पहिल्या वेळेला अजितदादा चांगला देणार ही भूमिका त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी हा गोंधळ केला, त्यामुळे त्यांचं निलंबन झालं असं माझं मत आहे. ठीक आहे. मुनगंटीवार, तुम्ही काय म्हणाल की जे निलंबन झालं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण तुमचेही आमदार यात आहेत आणि हे निलंबन नक्की कशासाठी झालंय असं तुम्हाला वाटतं?
खरं तर हे लोकशाहीचं वस्त्रहरण आहे. जर 50 वर्षाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निलंबनाचा इतिहास बघितला तर निलंबन होण्यामागची कारणं, जेव्हा आपण अध्यक्षांचा राजदंड घेऊन बाहेर जातो, कधी अध्यक्षांचा अवमान करत आपण अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचतो, एखाद्या अध्यक्षांच्या समोर असणाऱ्या पुस्तकं फाडण्याचा प्रकार होतो, माईक तोडण्याचा प्रकार होतो, तेव्हा साधारणतः निलंबन 50 वर्षात झालेलं आहे. पण हे पहिलं निलंबन असं आहे की विरोधी पक्षाला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा उपयोग करत त्या विधानसभेच्या हौदात विरोधी उतरले. पक्षाला गोंधळ घालण्याचा आपला अधिकार दिलाय. असंतोष, जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका सरकार ऐकून घेत नाही. विधानसभेत माईक सेन्सिटिव्ह आपण गावलेत, पण उपमुख्यमंत्री सेन्सिटिव्ह आहेत का? सरकार संवेदनशील आहेत का? विरोधी पक्ष सुद्धा जनतेमधून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतो. लोकशाहीमध्ये मताच्या विभाजनातून कधी कधी एखादं सरकार अल्पमत असूनही सत्तेत येतं. या सरकारचा जर विचार केला तर लोकांनी निवडून दिलं हे बरोबर आहे, पण लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे का? तर 33% मतदान या सरकारला आहे. पण मस्ती इतकी आली आहे, अहंकार इतका आला आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून आलो म्हणजे विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचे आमदार आम्ही त्यांचं ऐकून घ्यायचं नाही, अर्थसंकल्पामध्ये त्यांना पैसा द्यायचा नाही. अरे त्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणारे मतदार आहे, तुम्ही त्यांना पैसा देत नाही. असं जेव्हा बजेटमध्ये करता किंवा आमदार म्हणून जी सन्मानाची वागणूक आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा विषय असेल, निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता अशा गरीब निराधारांचा आवाज उचलण्याचा प्रश्न असेल, तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःच ते मी टगे आहे असं सांगतात. ही टगेगिरी लोकशाहीमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही आणि या विरुद्ध हा आवाज जर आम्ही उचलला आणि म्हणून असणाऱ्या बहुमताच्या आधारावर निलंबन केलं जात असेल तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, छत्तीसगडमध्ये उद्या वेगमध्ये आमदार काँग्रेसचे उतरले, त्यामुळे निलंबन करायचं असं जर ठरवलं तर महाराष्ट्रात काल विरोधी पक्ष हौदात उतरला, आज काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार हौदात उतरले होते. बरोबर. त्यांचं निलंबन का नाही? ठीक आहे, आपण या मुद्द्यावर येऊया की मान्य त्यांच्या होत्या. निलंबन का नाही ते. पण सर्वात प्रथम कुमार सप्तर्षी, तुम्ही सांगा की निलंबनाचं जे अस्त्र आहे ते बोधड होत चाललंय का, की प्रत्येक वेळी निलंबन केलं जाते? कारण आपण कधीतरी ऐकायचो आधी निलंबन, पण आता प्रत्येक सेशनमध्ये निलंबन हे असतंच. नाही, त्याचं कारण असं आहे, संदर्भ आता बदललेले आहेत. संदर्भ पूर्वी असे होते की साधारण सभागृहाचं पावित्र्य राखलं जायचं, लोकशाही पद्धतीने चर्चा व्हायच्या. जामवंतराव धोटे सारखं एखादं प्रकरण व्हायचं की ज्या वेळेला त्यांनी पेपरवर फेकून मारला होता स्पीकरना, तेव्हा त्यांचं निलंबन झालं होतं. पण आता असं झालेलं आहे की बाहेर राडेबाजी करणारेच पक्ष आतमध्ये येतात. अबू आझमीच्या प्रकरणापासून सभागृहाचं पावित्र्य संपवणं हा जसा काही सगळ्यांनी मिळून चंग बांधलेला आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाचा आदर करायचा असतो, पण विरोधी पक्षानं सुद्धा विरोध करायचा, पण अडथळे आणायचे नसतात. हे आता मुनगंटीवार सांगत होते तर मला नवलच झालं. म्हणजे वेळमध्येच आलो आम्ही राजदंड कुठे पळवला, हा निकष कुठे आला लोकशाहीमध्ये? तुम्ही जागा क्रॉस केली तरी ते पावित्र्य भंग होतं त्या सभागृहाचं. आणि सभागृहाचं पावित्र्य म्हणजे मी जसा निवडून आलोय तसे उरलेले 287 निवडून आलेत म्हणून इथं बसलेत. या सगळ्यांचा आदर करण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. आत्ताच मला असं वाटतं की थोडं विरोधी पक्षांचं मिसफायर झालं. अजितदादा पवारांचा स्वभाव चिडका आहे, ते मागे त्या शेतकऱ्यावर ओरडले होते, याचा आधारभूत यांना वाटलं त्यांना चिडवल्यावर ते असंच काहीतरी बोलतील आणि सापडतील. पण या वेळेला अजितदादा पवारांना पासिंग मार्क द्यायला पाहिजेत की त्यांनी अत्यंत शांत आणि संयमाने वाचून दाखवलं. मंत्र्यावर टार्गेट केलं जातं, आम्ही गप्प बसायचं आणि मग कुठेतरी आमचा सुद्धा संयम आहे. आमच्या असलेल्या पक्षाच्या मंत्र्यांना, आमच्या असलेल्या लोकांना जर त्या ठिकाणी काम करून द्यायचं नाही आणि त्यांना शिवीगाळ करत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या माझ्यामध्ये शिंदे भूमिका घेत असाल, मला वाटतं आमची पण संस्कृती आहे ना. एक मिनिट शशिकांत शिंदेजी, प्रश्न साधा आहे की जर यांना गोंधळ घालण्याबद्दल ही
वागणूक मिळत असेल तर जेव्हा सत्ताधारी पक्षाचे लोक गोंधळ घालतात तर त्यांना तीच वागणूक दिली नाही, का जात नाही? बोला. नाही आम्ही कारवाई करायची मागणी केली, आम्ही कारवाई करायची मागणी केली, मागणी करायला विरोधी म्हणजे पक्षाला आम्ही बोललो नसतो तर कारवाई झाली नसती का? आज मला एक सांगा ना, सुधीर भाऊ एवढे आज ज्येष्ठ सदस्य आहेत, सुधीर भाऊ ज्येष्ठ सदस्य आहे, ज्येष्ठ सदस्य आहे, तर सुधीर भाऊ सुधीरजी, आपण उत्तर घेऊया नंतर, आपल्याला आवाज करणार नाही. आपण शिंदेचं पहिलं उत्तर घेऊया, त्याच्यानंतर बोलूया. परवा पुरवणी मागण्या सत्तारूढ पक्षाच्या असतात, पुरवणी मागण्यांवर आपण गोंधळ कोणी केला? अहो साहेब, पहिला सत्तारूढ पक्षाचा गोंधळ तुम्ही ठरवता. पुरवणी मागण्याच्या वेळेला पहिला गोंधळ कोणी केला सांगा? पुरवणी मागण्याच्या वेळेला पहिला गोंधळ कोणी केला? नाही, सुधीरजी, आपण उत्तर घेऊया. मी येतो तुमच्याकडे, नाही तर आवाज आपल्याला ऐकायला येणार नाही. बोला शिंदेजी. अहो असं आहे, पुरवणी मागण्याचा सुधीर भाऊ विषय मांडता. सुधीर भाऊंना विचारा, दोन्ही पुरवणी मागण्याच्या वेळेला गोंधळ कोणी घेतला केला तो विचारावं. वाटलं तुम्ही सभागृहामधलं तिथं कामकाज बघावं. कुठल्या हसन अलीच्या आणि थॉमस प्रकरणावर यांनी गोंधळ सुरू केला. जर तुम्हाला पुरवणी मागण्या करायच्या होत्या, गोंधळ घालायचा नव्हता. चर्चेला मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने शब्द दिला होता की मी याचे उत्तर देतो. हसन अलीच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं मी शब्द देतो, परंतु त्यांचं उत्तर ऐकून घ्यायच्या अगोदर यांनी गोंधळ सुरू करायचा आणि मग गोंधळात बिलं मंजूर झाली की त्याचा दोष सत्तारूढ पक्षाला द्यायचा. मग तुम्ही ते उत्तर ऐकेपर्यंत थांबला असता तर पुरवणी मागण्या सुद्धा तुम्हाला चर्चा करायला आल्या असती, पुरवणी मागण्या बोलता आला असतं. गोंधळ तुम्ही सुरू करायचे आणि गोंधळात बिलं मंजूर झाली की सत्तारूढ पक्षाच्या नावाने खडे फोडायचे. शिंदेजी, ठीक आहे, सुधीर भाऊंनी सांगावं गोंधळ कोणी केला म्हणून. शिंदेजी, प्रश्न इथे हा आहे, प्रश्न इकडे हा आहे की जर सत्ताधारी पक्षाने गोंधळ केला तर त्याला सेम ट्रीटमेंट मिळते का, किंवा तशा प्रकारचं सँटिटी आपण पावित्र्य म्हणतो ते पाळलं जातं का, की एकाला एक न्याय आहे आणि दुसऱ्याला दुसरा न्याय? कालचं साहेब, आज आमच्या मनाला सुद्धा व्यथा आहे. एक लक्षात किंवा आमच्या सुद्धा आणि 11 कोटी जनतेच्या, मी असं म्हणत नाही. मला एक कळतं की विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या वेळेला गोंधळ जो झाला हा निंदनीय आहे.